मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलात ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू. मगाशी मी सांगितलं हे सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं. अहो खोडाखोड हे अशी हे सगळं मी दिलं, हे सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा हे कसे काय तुम्ही पत्रकारिता देतायत? मराठ्याला कू लावतात, कू मराठा मराठा कू. अरे काय चाललंय? सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा, नाही पेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार, परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना दरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ती कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला मी सांगतो. निवडणुका आता येत आहेत, निवडणुका येतात, लहान लहान निवडणुका येतात, एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजाळे नको. एका विरुद्ध एक लढा, विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या, विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलात ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू.